Hello friends, welcome back to Mr. Ishwar Yadav English coaching classes. Now today we are going to learn present tense. In present tense we have to learn simple present tense. In simple present tense I will teach you how can I make 5 types of sentences. One sentence can change into 5 types. बघा मित्रांनो, साध्या वर्तमान काळामध्ये आज आपण एक वाक्य 5 प्रकारे कशा पद्धतीने बदलू शकतो ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा, पहिलं वाक्य जे बोर्डवर दिलेलं आहे ते आहे साध्या वर्तमान काळाचं सिंपल प्रेझेंट टेन्स. ही टेक्स माय फोटो इन द पब्लिक प्लेसेस. या ठिकाणी ही हा दिलेला वाक्याचा सब्जेक्ट आहे. टेक हे V1 आहे आणि टेकला यस प्रत्यय लागलेला आहे, कारण तो जो सब्जेक्ट आहे दिलेल्या वाक्यात जो सब्जेक्ट आहे ही हा एकवचनी आहे. हा एकवचनी असल्या कारणाने मेन वर्बला आपण यस प्रत्यय लावलेला आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. त्यानंतर माय फोटो हा ऑब्जेक्ट आहे आणि इन द पब्लिक प्लेसेस रिमेनिंग सेंटेन्स आहे. वाक्याचा अर्थ बघा, तो माझा फोटो सार्वजनिक ठिकाणी घेतो. पहिलं वाक्य हे ॲसरेटिव्ह सेंटेन्स आहे. दुसरं वाक्य बघा मित्रांनो, दुसरं वाक्य निगेटिव्ह आहे. त्याच्यामध्ये आपण नकार दर्शवलेला आहे आणि नकारार्थी करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब म्हणून डज हे हेल्पिंग वर्ब आपण वापरलेलं आहे. ही डझंट टेक माय फोटो इन द पब्लिक प्लेसेस. तो माझा फोटो सार्वजनिक ठिकाणी घेत नाही. वाक्यामध्ये नॉट लिहिण्यासाठी आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले. तो सार्वजनिक ठिकाणी माझा फोटो घेत. हे वाक्य झालं निगेटिव्ह. तिसरं वाक्य बघा, तिसरं वाक्य आहे येस नो टाईप सेंटेन्स, ज्या वाक्याला आपण इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स असं पण म्हणतो. सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद डज वापरणे, त्यानंतर कर्ता क्रियापद ऑब्जेक्ट आणि रिमेनिंग सेंटेन्स. डज ही टेक माय फोटो इन द पब्लिक प्लेसेस. तो माझा फोटो सार्वजनिक ठिकाणी घेतो का. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला मात्र विसरू नका. तो सार्वजनिक ठिकाणी माझा फोटो घेतो का. हे वाक्य झालं इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण येस नो टाईप सेंटेन्स. चौथं वाक्य आहे इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. सुरुवातीला हेल्पिंग वर्ब वापरणे. डज ही नॉट टेक माय फोटो इन द पब्लिक प्लेसेस. तो माझा फोटो सार्वजनिक ठिकाणी घेत नाही का. हे वाक्य झालं इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स. याच्यामध्ये मुकारपणा येतो आणि नकारपणा. पाचवं वाक्य आहे डब्ल्यूएच टाईप सेंटेन्स. बघा, डब्ल्यूएच वर्डने सुरू करणार आहोत. वाय डज ही टेक माय फोटो इन द पब्लिक प्लेसेस. तो माझा फोटो सार्वजनिक ठिकाणी का घेतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे 5 वाक्य बनवलेले आहे. पहिलं वाक्य ॲसरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी वाक्य. दुसरं वाक्य निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य. तिसरं वाक्य इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी वाक्य. चौथं वाक्य इंट्रॅगेटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य. आणि 5वं वाक्य डब्ल्यूएच टाईप सेंटेन्स. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरू